हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आणि आले आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन. श्री दत्तगुरू तुम्हाला कोणापासून सांभाळून राहायला सांगत आहेत. श्री दत्तगुरूंचा असा मेसेज होता की हा मेसेज त्यांच्या भक्तांपर्यंत किंवा जे सबस्क्रायबर्स आहेत, जे व्ह्युअर्स दत्तगुरूंचा मेसेजची खरंच आवर्जून वाट बघत असतात, त्यांच्यासाठी असेल आणि सर्वांसाठीच की कोणापासून ते सांभाळून राहायला सांगत आहेत. सांभाळून राहणे म्हणजे बरेच वेळा आपली ऊर्जा एका वेगळ्या वेमध्ये असते आणि आपण एका चुकीच्या एनर्जीशी आपण कनेक्ट असतो आणि त्या कनेक्टिव्हिटीपासून डिस्कनेक्ट होण्यासाठी सांगितलं जातं किंवा त्या ऊर्जेचा आपल्यावर काय परिणाम होईल ह्यासाठी हा मेसेज असेल. मे बी बघूया आपण श्री दत्तगुरू काय सांगतायत की कोणापासून तुम्हाला सांभाळून राहायला सांगतायत. तर श्री दत्तगुरू माझ्या व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्सना आणि सगळ्यांनाच कोणापासून सांभाळून राहायला सांगतायत. बघूया. सांभाळून राहायला सांगत आहे श्री दत्तगुरू. तुम्हाला कोणापासून सांभाळून राहायला सांगत आहेत श्री दत्तगुरू तुम्हाला कोणापासून सांभाळून राहायला सांगत आहेत. श्री दत्तगुरूंचा मेसेज तुमच्यासाठी हाच आहे की ते तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होते, एक नवीन बिगिनिंग होते. म्हणजे जे तुम्ही जे पास्टमध्ये तुमच्या करिअरमध्ये असेल किंवा बिझनेसमध्ये असेल किंवा तुमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल किंवा इतर काही असेल, जिथं तुम्ही तुमचे 100% दिलेत पण तुमच्यावर ईर्ष्येने म्हणा किंवा तुमच्यावर जेलस फील करून तुम्हाला त्रास देण्यासाठी तुम्हाला त्या ह्याच्यापासून तुम्हाला जे मिळणार होते, तुम्हाला जे रिवॉर्ड्स मिळणार होते, त्या रिवॉर्ड्सपासून तुम्हाला बाजूला ठेवण्यात आलं किंवा अगदी जाणीवपूर्वक तुम्हाला त्यापासून लांब ठेवण्यात आलं, तुम्हाला त्रास देण्यात आला किंवा तुम्हाला असं झालेलं आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये अंधारात ठेवून तुम्हाला अगदी बेदखल करून म्हणजे पूर्णपणे कामाशी त्या निगडीत तुमचंच नाव, असं मला इंट्युटिव्हली हे होते की त्या कामासाठी तुमचंच नाव होतं, तुम्हीच नियोजित होता, तुमच्यासाठी ती जागा डिझर्व होती आणि तुम्हाला त्या जागेपासून लांब ठेवून अगदी चनाक्षपणे तुमच्या जवळच्या लोकांनी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, असा इथं हा मेसेज येतोय. आणि आत्ता एक नवीन संधी आले, नवीन परिवर्तन येते तुमच्या आयुष्यात, नवीन संधी येते आणि ही संधी साक्षात युनिवर्स घेऊन येत आहेत. साक्षात दत्तगुरू तुमच्यासाठी ही संधी घेऊन येत आहेत आणि ही तुमच्याचसाठी आहे, कारण ती तुम्ही तेव्हाही डिझर्व करत होता आणि आत्ताही डिझर्व करताय. तर ज्या एनर्जीने तुम्हाला तुमच्या त्या स्थितीपर्यंत पोहोचू न देण्याचं एक कांड केलं होतं तुमच्याबरोबर, त्यातून तुम्हाला दत्तगुरू त्यांच्यापासून लांब राहायला सांगतायत, सांभाळून राहायला सांगतायत. कारण आत्ता जे तुमच्या आयुष्यात जे परिवर्तन होते, जो तुमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू होते, तो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. तुमच्या कष्टाचं चीज होतंय तिथं. आणि श्री दत्तगुरूच तुम्हाला तो तुमचा तो कप भरलेला कप आहे आणि ते तुमच्यासाठी एक रिवॉर्ड तुम्हाला देत आहेत, ते तुम्हाला वेलकम करतायत ह्या नवीन परिवर्तनामध्ये. आणि हे जे तुम्हाला मिळणार आहे हे तुम्ही आनंदाने स्वीकारायचं आहे. त्याच्यासाठी आत्ता तुम्ही त्या एनर्जीजना हे करून राहू नका, असं दत्तगुरूंचा मेसेज आहे की तुम्ही म्हणजे ही एनर्जी मला इथं असं दिसते की आत्ताही असं होईल का, असं ह्या विचारात ही एनर्जी आहे. म्हणजे ज्या वेळेला प्रत्येक वेळी तुमच्या अगदी तोंडापर्यंत आलेला घास कोणीतरी काढून घेतलाय तुमच्याकडून, तर असं आत्ताही होईल का, या विचारात तुम्ही आहे. आणि तुमच्या कष्टाचं जी प्रत्येक वेळा तुम्हाला अपयश आल्यामुळे हे येणारं यशसुद्धा तुम्ही पचवणार की नाही किंवा तुम्ही पचवू शकत नाही, अशा गोष्टी तुम्हाला मनामध्ये तुमच्या ग्रह निर्माण झाले आहेत. तर दत्तगुरू तुम्हाला सांगतायत की नाही, हे रिवॉर्ड आणि हे जे आहे हे फक्त तुमच्यासाठीच आहे, हे तुम्हाला दिलंच जाणार आहे. फक्त तुमची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती एनर्जी वाचवून ठेवणं, ती एनर्जी
सेव्ह करून ठेवणं महत्त्वाचं आहे. निगेटिव्ह एनर्जीजपासून लांब राहणं. तुम्हाला पास्टमध्ये तुम्हाला माहिती आहे कुठल्या एनर्जीजपासून तुम्हाला त्रास झाला आहे, तर त्या एनर्जीजपासून तुम्हाला लांब राहायला ते सांगतायत, सांभाळून राहायला सांगते. थँक्यू सो मच. हेच म्हटलं, पास्टमध्ये ह्या लोकांनी तुम्हाला खूप त्रास दिला आहे, ज्यांनी तुम्हाला तुमच्या यशापासून लांब ठेवलं, तुम्हाला जे मिळणार होतं त्याच्यापासून लांब ठेवलं, आणि तुम्हाला जे द्यायचं होतं, जे अगदी परमेश्वराची ही इच्छा होती किंवा तुम्ही ते डिझर्व करत होतात, पण ह्या निगेटिव्ह एनर्जीजच्या विळख्यात तुम्ही इतके सापडला होता की तुमचं पूर्ण लक्ष आणि ते डायव्हर्ट होत होतं आणि त्या निगेटिव्ह एनर्जीजकडं ते लक्ष तुमचं जात होतं. त्याच्यामुळे तुमची जी एनर्जी आहे ती पूर्णपणे तुमच्या ह्याच्यावर लाईफ पर्पजवर फोकस नव्हती. त्यामुळे हे सगळं झालं. तर आता तसं नाही आहे, तुम्ही अलाइनमध्ये आहात, तुम्ही बॅलन्स आहात, आणि जे काय होते ते आता तुम्हाला कळते की तुम्ही आता पास्टमधून शिकलाय की कुठल्या एनर्जीज तुम्हाला डायव्हर्ट करतायत किंवा तुम्हाला तुमच्या मुख्य उद्देशापर्यंत पोहोचू देत नाही आहेत. तर त्या एनर्जीजपासून तुम्हाला ते लांब. तुमची प्रार्थना, तुम्ही जे समर्पण केलेलं आहे परमेश्वराला, जे समर्पित झालाय, तुम्ही समर्पण केलेलं आहे, ते समर्पण परमेश्वरांपर्यंत, दत्तगुरूंपर्यंत पोहोचलेलं आहे आणि ते तुम्हाला तुमचे रिवॉर्ड्स देणार आहे. त्यामुळं थँक्यू म्हणा. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पर्सनल रीडिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही तो घेऊन पर्सनल रीडिंगसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू. हे बघा मी काय म्हटलं, ह्या सगळ्यामध्ये, ह्या निगेटिव्ह एनर्जीजमध्ये तुम्ही होता, जी जागा तुमच्यासाठी रिझर्व करून ठेवलेली आहे, ज्या जागेवर तुम्ही आहात, जे तुम्ही डिझर्व करता, तुम्ही एक खूप पॉझिटिव्ह पॉवरफुल सोल आहात, आणि म्हणजे तुम्हाला तुमच्या एकट्याने पुढं जायचं नाही, तर तुमच्याबरोबर तुम्हाला इतर लोकांनाही पुढं घेऊन जायचं आहे. एक ज्ञानाचा मार्ग, एक मार्गदर्शन, एक पॉझिटिव्हिटी, आणि आपल्या कामातून म्हणजे सगळ्याचा एक टीमचा तुम्हाला खूप हे आहे की तुमची टीम सगळ्यांच्या बरोबरच तुम्ही तुमची एक ती टीम मानता. पण ही जी लोक आहेत हे ते मानत नाहीत. ह्यांचा तुमच्याबद्दलचा एक चुकीचा ग्रह आहे, चुकीचा समज आहे. म्हणूनच श्री दत्तगुरूंना तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर ऑलरेडी काढलेलं आहे. तुमच्या माइंडमधून ही लोक सगळी निघून गेलेली आहेत. आता तुम्ही बॅलन्सच्या ऊर्जेमध्ये आहात आणि हे परिवर्तनालाही हा नवीन अध्याय सुरू होते. पुन्हा या लोकांच्या ह्याच्यामध्ये किंवा निगेटिव्ह एनर्जीमध्ये किंवा ह्यांच्या ऊर्जेमध्ये तुम्ही न राहण्यासाठी दत्तगुरू तुम्हाला सांगतायत. थँक्यू सो मच. ह्या एनर्जीने तुम्हाला थांबवले तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत पोहोचण्यापासून. सो मच. 10 ऑफ पेंटिकल्स. हे आजपर्यंत तुमच्या आयुष्यात बघा, ही जी जागा तुम्हाला पाहिजे होती ती न मिळाल्यामुळे किंवा ह्या सगळ्या एनर्जीज तुमच्या अवतीभोवती असल्यामुळे, ह्या सगळ्या एनर्जीने तुम्हाला विळखा घातल्यामुळे, निगेटिव्ह एनर्जीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये गोंधळामध्ये ह्याच्यात पडल्यामुळे तुमचं असं अस्तित्वच वेगळं हे झालं नाही. तुमच्यात इतके पॉझिटिव्ह, इतके पॉवरफुल गुण आहेत. तुमच्यात टीम वर्क करण्याचं गुण आहे, तुम्हाला सगळ्यांना पुढं नेण्याचा गुण आहे, खूप आदर्शवत गुण आहे तुमच्यात की सगळ्यांना आपल्याबरोबर सगळ्यांना पुढं घेऊन जायचं, आणि एक वेगळं ज्ञान, एक वेगळी स्वतःची ओळख, आणि सगळ्यांचीच एक वेगळी ओळख आणि एक वेगळेपण दाखवण्याची तुमची जी जिद्द आहे, जी चिकाटी आहे, त्यापासून हिने तुम्हाला लांब करण्याचा प्रयत्न केला. कारण ह्या एनर्जीसच अशा आहेत की यांना हे सगळं करण्याव्यतिरिक्त काहीही जमत नाही यांना हेच. त्यामुळं तुमची ऊर्जा ह्यांच्याशी कनेक्ट होत नाही. कधी कधी बरेच वेळा असं असतं, एनर्जी का शिफ्ट होते, तर इथं शिफ्टिंगचंच हे होते की तुमची एनर्जी आणि तुम्हालाच इथं तुमचीच ऊर्जा पूर्णपणे शिफ्ट केली जाते. तर का शिफ्ट केली जाते इथं, कारण ह्या बरेच वेळा जशी आपली ऊर्जा आहे तसं आजूबाजूला वातावरण नसेल तर आपली ऊर्जा ही अशुद्ध व्हायला लागते. ती ऊर्जा प्युअर त्यातली प्युअरिटी कमी व्हायला लागते, आणि आपली ऊर्जा अशुद्ध झाल्यामुळं मग बाकीच्या सगळ्या गोष्टी पण डायव्हर्ट व्हायला लागतात आपल्या डोक्यातून आणि आपल्या मनातून ते डायव्हर्ट व्हायला लागतात, आणि मुख्य उद्देशापासून पोहोचायचंच राहून जातं. असं काहीसं तुमच्या आयुष्यामध्ये झालं होतं, आणि म्हणूनच
त्याचा सगळा इफेक्ट तुमच्या फायनान्शियली गोष्टींवरही झाला आहे. त्यामुळं तुमचं फायनान्शियली लाईफ सगळं पूर्णपणे डिस्टर्ब झालं आहे. तुमच्या म्हणजे घरी पैशाची अडचण असेल, मुलांच्या शिक्षणासाठी असेल, बाकी तुमच्या मटेरियलिस्टिक गोष्टींसाठी असेल, सगळीकडंच पैसा ह्या पाहिजेत. पण ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या ह्याच्यामध्ये त्रास झाल्यामुळे हे पण सगळं तुमची एनर्जीच पूर्ण डिस्टर्ब झाली होती. तर ह्या सगळ्या ह्याच्यामधून बाहेर काढून तुम्ही सरेंडर केलेलं आहे परमेश्वराला, तुम्ही दत्तगुरूंना सरेंडर केले आणि म्हणून तुम्हाला आता तुमच्या आयुष्यात पेंटॅकल्स घेऊन येतात. ते अगदी पैसा आणि नवीन तुमची एक नवीन ओळख, तुमचं नवीन स्थान, तुमची शिफ्टिंग जी होती ती खूप पॉवरफुल आणि खूप म्हणजे खूप हे जोरदार धमाकेदार शिफ्टिंग होती आहे. आणि तुमच्या आयुष्यात जी पैशाची कमी आहे, ज्या पैशांसाठी खरं तर खूपच तुम्हाला स्ट्रगल करावं लागलं आणि तुमच्या आयुष्यात खूपच ते ह्यामुळं तुम्हाला खूप त्रास झाला आहे. तर ह्या सगळ्यातनंच दत्तगुरू तुम्हाला बाहेर काढतायत आणि ते तेवढ्याचसाठी सांगतायत हे सगळं तुमच्या आयुष्यात येते, फक्त ह्या लोकांपासून तुम्ही सांभाळून राहा. तर ते का सांभाळून राहायला सांगतायत तेही सांगितलं आणि कुणापासून सांभाळून राहायला सांगतायत. ओके, थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवशक्तींचं चॅनल आहे आणि नक्कीच सगळेजण चॅनलला हे बघा. थँक्यू सो मच. मी काय म्हणते शिफ्टिंग आणि हे कार्ड आलं एक नवीन घराचं. मला असंच वाटतं एक नवीन वास्तू, एक नवीन तुमचं जे स्वप्न आहे, जे तुम्ही अगदी दत्तगुरूंकडे मागितलेलं आहे, शिवशक्तींकडून मागितलेलं आहे, तुमचं शिफ्टिंग असेल, तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात, नवीन ध्येय, नवीन परिवर्तन, नवीन अध्यायाची सुरुवात आहे. नवीन 4 पॉइंट्स म्हणजेच नवीन घराचा शुभारंभ आहे किंवा नवीन तुमच्या आयुष्यात जे सगळं होणार आहे ते नवीन होण्याची सुरुवात ही होते. त्यामुळं दत्तगुरू तुम्हाला सांगतायत हे सगळं नवीन तुमच्या आयुष्यात येतं. एवढं छान आणि पॉझिटिव्ह शिफ्टिंग तुमच्या आयुष्यात येते. त्यामुळे ह्या एनर्जीजपासून लांब राहायचं. ह्या एनर्जीजचा काडी मात्र तुमच्या आयुष्यात उपयोग नाही आहे. तुमची एनर्जी खूप पॉझिटिव्ह पॉवरफुल आहे आणि नको त्या एनर्जीजमध्ये तुमची एनर्जी डिस्टर्ब करून घेऊ नका, असा दत्तगुरूंचा मेसेज आहे. इतका पॉवरफुल मेसेज आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन व्यक्ती असतील, नवीन घर असेल, नवीन सगळं तुमच्या आयुष्यात होते तर थोडासा संयम, कारण सरेंडर तर तुम्ही झालायच आणि हे सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आता दत्तगुरू घेऊन येत आहेत. आणि ही जरा म्हणजे लवकरचीच एनर्जी मला दिसते इथं, लवकरचीच एनर्जी दिसते, म्हणजे लगेचचीच दिसते, खूप लांबचं नाही आहे हे. लवकरच एक शिफ्टिंग तुमच्या आयुष्यात होते आणि हे खूप छान शिफ्टिंग असेल, खूप जोरदार धमाकेदार शिफ्टिंग असेल. ज्यांना असं वाटत होतं की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला ह्या स्थानापासून तुम्हाला इथंच ह्या जाळ्यातच तुम्हाला अडकवून ठेवायचं, तुम्ही कधीच तुमचं स्वतःच्यात तुमच्या जे गुण आहेत, जी पॉझिटिव्हिटी आहे किंवा इतका पॉवरफुल जो गुण आहे तुमचा, तो बाहेर न काढता तुम्ही आतल्या आत खचून जावं असं ह्या एनर्जींची इच्छा, म्हणजे त्यांचं हे होतं आणि त्यांचं प्लॅनिंगही होतं की असंच की तुम्ही यातच थांबणं. तर ते शिफ्टिंग आणि परमेश्वरानं अशी काही व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाठवतायत. थँक्यू सो मच सद्गुरू, थँक्यू सो मच. अशा काही व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाठवतायत. अशा ह्या दिव्य ऊर्जा आहेत ज्या कुठल्याही एनर्जीजना, ह्या अशा निगेटिव्ह एनर्जीजना तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत. कारण जसा दिव्य ऊर्जांचा तुमच्या भोवती घेरा आहे ते तुम्हाला दिव्य शक्तींचा घेरा आहे. तुम्हाला कुठल्याही ह्या एनर्जीजचा तुमच्यापर्यंत ते पोहोचू देणारच नाही आहेत. पण इथं दोन व्यक्ती आहेत ज्या तुमच्या आयुष्यात इंटर करतायत, प्रवेश करतायत तुमच्या आयुष्यात आणि त्या तुमच्या लाईफला, तुमच्या आयुष्याला एक नवं वळण, नवा मार्ग त्या तुम्हाला दाखवत आहेत. तुमची खरी ओळख, बरेच वेळा तुमची खरी ओळखसुद्धा तुम्हाला अजून झालेली नाही आहे. कुठंतरी तुम्ही अजून असं वाटते की हां मी हे करू शकतो का, किंवा स्वतःचा कॉन्फिडन्ससुद्धा तुम्हाला हे वाटते. तर ह्याच एनर्जी तुम्हाला तुमची नव्याने ओळख करून देणार आहेत की जे खरंच गुण तुमच्यात आहे तो पुन्हा एकदा उफाळून बाहेर येणार आहे आणि तुम्हाला ते दाखवून देणार की तुम्ही काही चीज आहात. आणि अशाच एनर्जी तुमच्या अवतीभोवती पाहिजे, तरच तुमच्यातले गुण अजून पॉवरफुलरित्या बाहेर जाणार. हेच दत्तगुरू करतायत की ह्यांच्यापासून सांभाळून राहायचं, इकडं अजिबात जायचं नाही. इथं तुम्हाला तुमच्यासाठी सगळं अवेलेबल आहे.
थँक्यू सो मच दत्तगुरु. थँक्यू सो मच. थँक्यू. बॅलन्स कार्ड. अबंडन्स. हे बघा, इथं नवीन शिफ्टिंग, 10 ऑफ पेंटिकल्स, इथं 4 ऑफ कप्स. आणि हे सगळं कशामुळे होते? तुम्ही सरेंडर केल्यामुळे हे सगळं होते. आणि एवढं सगळं सुख आणि एवढं परिवर्तन, एवढी सगळी छान एनर्जी आणि एवढं सगळं समाधान जर आयुष्यात येते, तर मग ह्या एनर्जीजची काय गरज आहे तुमच्या आयुष्यात? ज्या गोष्टींची गरज नाही आहे त्या गोष्टींकडे तुम्ही तुमचं लक्ष आणि तुमचं फोकस ठेवायचा नाही आहे. कारण निगेटिव्ह एनर्जीज ह्या निगेटिव्हच एनर्जी असतात. आता फक्त तुम्ही लक्ष ठेवायचे तुमच्या अबंडन्सवर. कारण ही शिफ्टिंग तुमच्या आयुष्यात एक नवीन परिवर्तन घेऊन येते, अबंडन्स घेऊन येते. पैसा, प्रॉपर्टी, नाव, फेम हे सगळं घेऊन येते फक्त. आणि तुमच्यातला गुण, खरा गुण तुमचा, जो तुमच्यातलं जे ज्ञान आहे ते सुद्धा ज्ञान वाढते. कारण ही मला इथंही हा मेसेज येतोय. हा मेसेज हे बघा, ही नवीन शिफ्टिंग आणि अबंडन्स हे खूप मोठे कार्ड्स आहेत. आणि अबंडन्स आयुष्यात येतं. एक असा मार्ग तुम्हाला सापडतोय की तुमच्या आयुष्यातलं हे जे आहे ना, हा पैसा नसल्यामुळे किंवा ह्या जे फायनान्शियली इतका प्रॉब्लेम तुम्हाला झाला आहे की म्हणजे अगदी तुम्ही काय केलं आहे तुम्ही ते आता तुम्हालाच माहीत. म्हणजे मला ती एनर्जी जरी कनेक्ट होत असेल तरीसुद्धा मी असं सांगणं हे नाही आहे. तुम्ही काही तर फेस केलेलं आहे हे तुम्हाला आता ही रीडिंग ऐकताना तुमच्या डोळ्यासमोर तो चित्र दिसेल. तर त्या एनर्जीमधून तुम्ही जे फेस केलेली एनर्जी आहे त्या एनर्जीमधून बाहेर काढून तुम्हाला हिथं शिफ्ट केलं जाते. ह्या एनर्जीमध्ये शिफ्ट केलं जाते. त्यामुळे तुमची आता एक वेगळीच ओळख आणि वेगळीच ऊर्जा, तुमचं राहणीमान, तुमचं बोलणं, तुमचं बिहेवियर म्हणजे अगोदरच तुमचं बदललं आहे. कारण तुमच्यात पॉझिटिव्हिटी आहे आणि आता तर तुमचं खूपच ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये चेंजेस होत आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. डिसअपॉइंट. ह्या एनर्जीजमुळं किंवा हे तुमच्या फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळं बरेच वेळा तुम्ही डिसअपॉइंट झाला असाल की आयुष्यात आत्ता तुम्हाला असं वाटते की एक क्षण आपल्या आयुष्यात असा येतोय की आता सगळं संपलेलंच आहे, आता मी यातून बाहेर नाही पडू शकत किंवा आता मला मार्ग नाही मिळत आहे माझ्या ज्ञानाचा, माझ्या हुशारीचा, माझ्या एवढ्या विश्वासाचा, किंवा मी इतकं सगळ्यांशी जी मदत करते सगळ्याचा काहीही उपयोग नाही आहे. किंवा बऱ्याच वेळा असंही झालं असेल की तुमचा परमेश्वरावरचाही विश्वास ढळला आहे की असं आता काही होऊ शकत नाही किंवा काही नाही आहे आणि हे सगळं काही नाही असं तुमच्या मनात आलं. पण दत्तगुरू तुम्हाला सांगतायत की ह्या एनर्जीचंच असं म्हणणं होतं की तुमचं लक्ष त्यांनी डायव्हर्ट करायचं, हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. आणि तुमच्या परमेश्वराची तुमची जी साथ आहे, जी संघटन आहे, जी ऊर्जा तुमची आहे ती ऊर्जा डिस्टर्ब करण्याचाच ह्यांचा प्लॅन होता. पण तो प्लॅन श्री दत्तगुरूंनी अगदी धुडकावून टाकलेला आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा नव्यानं तुमच्या ऊर्जेत आलाय. त्यामुळं डोंट वरी, तुमच्यासाठी हे सगळं छान सगळं आलेलं आहे. खूप पैसा आहे, पॉवरफुल ऊर्जा आहे, ज्ञान आहे आणि सगळं आहे. तर दत्तगुरू तुम्हाला सांगतायत आता तुमचं ग्राउंड चक्र ही हील होते. आणि आजपर्यंत जर मूलाधार चक्र आणि हार्ट चक्र ब्लॉक असेल तर पैसा आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापासून लांब असतात, ब्लॉकेजेस असतात. तर ते हेच ब्लॉकेजेस असतात. हे ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यातून त्यांनी काढून टाकलेला आहे. एक मोठा अडथळा तुमच्या आयुष्यात जो होता, जो मला ते एक दगड असा ह्याच्यामध्ये थांबलेला होता की तो पुढं प्रवाहच थांबवून ठेवलेला होता त्यानं, तर तो अगदी मुळापासून उपटून टाकून दिलेला आहे दत्तगुरूंनी. आणि तुमचा मार्ग, तुमच्या यशाचा, तुमच्या प्रसिद्धीचा, तुमच्या सन्मानाचा आणि तुमच्या सगळ्या अबंडन्सचा मार्ग त्यांनी खुला केला आहे. तुमच्या आयुष्यातलं एक नवीन दरवाजा, एक पॉवरफुल दरवाजा त्यांनी उघडला आहे. आणि आता तुमचं यश, तुमचं हे कन्फ्युजन तुमच्या सगळ्या एका नवीन ह्याच्यापासून तुम्हाला ते घेऊन पोचवत आहेत.
आणि म्हणूनच ते सांगतायत की पुन्हा एकदा ह्या कन्फ्युजनमध्ये जाऊ नका. हे कन्फ्युजन नको, परमेश्वरावर अविश्वास नको, स्वतःवर अविश्वास नको, ह्या एनर्जीज व आपली ऊर्जा वेस्ट घालवू नका, असं श्री दत्तगुरूंचं सांगणं आहे. की सांभाळून तर तुम्ही राहायचंच आहे, सांभाळायचंच आहे, पण तुम्हाला दिव्य प्रोटेक्शन आहे, दिव्य प्रोटेक्शन आहे. ह्या ऊर्जा तुम्हाला काहीही करू शकत नाहीत. पण तुम्ही स्वतःला कन्फ्युजनमध्ये ठेवून आता माझं काय होईल किंवा कसं होणार किंवा काही नाही आहे. तुमचं सगळं अगदी छान आणि अगदी व्यवस्थित, अगदी मस्त सगळं आहे. आणि हे सगळं कन्फ्युजनमधून स्वतःला बाहेर काढा, घाबरू नका. परमेश्वराने अगदी तुम्हाला असं सुरक्षित ठेवलेलं आहे. अगदी त्यांच्या लहान बाळासारखं, त्यांच्या मुलासारखं त्यांनी तुम्हाला जपलेलं आहे, तुम्हाला कुरवाळलेलं आहे, तुम्हाला प्रेम दिलेलं आहे. तर तुम्ही इथं घाबरून जायचं नाही आहे, असा दत्तगुरूंचा मेसेज आहे. आणि हे खूप अबंडन्स तुमच्या आयुष्यात येते, खूपच, आणि खूप छान शिफ्टिंग आहे. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. फिजिक्स अँड सायकल हे टप्पे होते तुमच्या आयुष्यातले, हे तुमच्या आयुष्यातले टप्पे होते. बरेच वेळा आपल्या आयुष्यात येणारी संकट ही आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी आणि ह्या सगळ्या एनर्जीजनी तुम्हाला शिकवले कोणावर कितपत विश्वास ठेवायचा. हां, लोकांना मदत करायची आहे, पण कितपत करायची आहे मदतीच्या नामावर बरेच लोकांनी तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे खूप त्यांनी त्रास दिलाय. खूपच इथं म्हणजे एनर्जी अशीच दिसते मला, खूप त्यांनी त्रास दिलाय. तर ह्या त्रासातून तुम्हाला दत्तगुरू बाहेर काढतात, कारण तुम्ही खूप प्युअर एनर्जी आहात, खूप पॉवरफुल एनर्जी आहात. आणि नको त्या एनर्जीमध्ये तुम्ही हे करताय, तुमची चक्राच झील होत आहेत. आता न्यू बिगिनिंग आहे, न्यू बिगिनिंग. प्रत्येक बघा, संकटाचा शेवट हा काहीतरी नवीन. आणि ज्या वेळेला अगदी शेवट होणार असतो, अगदी म्हणजे तुमच्या आयुष्यात नवीन परिवर्तन येणार असतं, नवीन अध्यायाची सुरुवात होणार असते, अबंडन्स येणार असतो, तेव्हा अगदी संकटांचा कडेलोट होतो. आणि खूप प्रखरतेने ते संकट आणि सगळं हे बाहेर येतं की आता ह्यात काहीच नको असं वाटायला लागतं. आणि अचानक वाऱ्याची झुळूक आल्यावर जसं छान गार वाटतं की नाही, तसंच असं अलगदपणे परमेश्वराचा आपल्या आयुष्यात प्रवेश होतो आणि छान असं आपलं लाईफ सुरू होतं. संकटही असणारच, आपण आहे, आयुष्य आहे, आयुष्यभर ते थोड्याही नसणारच. पण आता तुम्ही बॅलन्स होताय आणि तुम्हाला माहीत आहे की पास्टमध्ये जे काल झालं ते उद्या होते का नाही आहे, तुमचीच एनर्जी शिफ्ट होते. आणि ह्याच्यामुळेच तुम्हाला एका नवीन अध्यायात आणि नवीन टप्प्यामध्ये तुम्हाला ते घेऊन जात आहेत. तुमच्या पूर्वजांचंही इथं हे आहे, पूर्वजांचीही मार्गदर्शन तुम्ही नक्कीच घ्या याच्यामध्ये, त्यांचे आशीर्वाद आहेत तुमच्यावर. अवेकनिंगचं तर अवेकनिंग आहेच. मी म्हटलं ना, मूलाधार चक्र जर ब्लॉक असेल तर त्यामुळं सुद्धा आपल्या आयुष्यातले अबंडन्स आणि बाकी सगळ्या गोष्टी येण्यापासून ब्लॉकेजेस निर्माण होतात. हार्ट चक्र आणि मूलाधार चक्र ॲक्टिवेट असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचमुळं सगळ्या गोष्टी ब्लॉकेज निर्माण होतात सगळ्याच गोष्टींमध्ये. आणि तसंच काहीसं झालेलं होतं. तर तुम्हाला पुन्हा एकदा ते सांगते, हे मला फक्त हा मेसेज किंवा काही दिसत नाही, तर हा फक्त रेड कलर दिसतोय. आणि तुमचं मूलाधार चक्र हील होते आणि त्याच्यामुळेच हा अबंडन्स तुमच्या आयुष्यात येतं, हे कन्फ्युजन तुमच्या आयुष्यातून निघून जाते. आणि हे सगळं निघून जातं, हे सगळं म्हणजे हे तुमच्या आयुष्यातलं एक वाईट स्वप्न म्हणून तुम्ही काढून टाकताय, कारण तुम्ही बॅलन्स झालाय. आणि जे चाललंय, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतं. आणि आता तुम्ही स्वतःच असे म्हणाल की जे झालं ते चांगल्यासाठी झालं, बरं झालं. कारण ह्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे. तुमची खरी ओळख तुम्हाला नव्याने करून देण्याचा प्रयत्न हा दत्तगुरूंचा आहे. आणि म्हणूनच इतकं मोठं एक परिवर्तन आणि इतकं मोठं शिफ्टिंग त्यांनी तुमच्या आयुष्यात आणलं. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पर्सनल रीडिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. पर्सनल रीडिंगसाठी आपण कोणतेही चार्जेस घेत नाही, स्वेच्छेने तुम्ही चॅनलला डोनेट करू शकता. थँक्यू सो मच. बाय. हर हर महादेव. जय श्री कृष्ण. राधे राधे. थँक्यू सो मच.